तर काही सकाळ सकाळी छान अशा सगळ्या विंडो ओपन करून घेते आणि आजच्या ब्लॉगमध्ये हर्षीची मज्जा, माझी कॉमेडी आणि बरंच काही ब्लॉगमध्ये आहे. तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मला भेटलेली माझी फेवरेट सबस्क्रायबर, जी की मला म्हणते फेवरेट ब्लॉगर, तर नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात माझ्या सकाळच्या दिवसापासून. आणि मस्त सगळ्या विंडो ओपन करून घेते मी आणि अगदी पाऊस थांबला आहे त्यामुळं खरं बरं वाटतंय. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या ब्लॉगला. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळेजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल आणि असेच खूप हॅप्पी असावेत. आणि स्वागत आहे तुमचं गौरी वेंगडे यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस जरा फ्रेश वाटतो आहे कारण पावसाने जरा स्थगित घेतलं आहे स्वतःला आणि खूपच दमला असेल तो, बाय द वे. खूप म्हणजे कंटिन्यू चालू होता आणि त्या कंटिन्यूमध्ये त्याने सगळ्यांचाच राडा करून ठेवला होता. आज जरा माणसांना शांती भेटली असेल. थोडंफार ऊन आहे, लाईटली पाऊस स्टॉपच झालेला आहे, त्यामुळे बरं वाटते. आणि मी खिडक्या सगळ्या ओपन करून दिल्यात. अक्षरशः कोंडलेलं वातावरण होतं घरात, कारण थोडी जरी खिडकी ओपन केली तरी सगळं काही पाणी असं यायचं ह्याच्यावरती. सो आता सगळ्या खिडक्या चालू करून मी स्वतःला असं फ्रेश फील करते, कारण की खरंच पाणी आलं आहे, लाईट आलं आहे आणि सगळ्याच गोष्टी. आणि जे हाल झाले ना बऱ्याच लोकांचे, त्यांच्याबद्दल सारखाच विचार येतो आहे की कसं असेल, काय झालं असेल, कसं त्यांनी हँडल केलं असेल. जेव्हा स्वतःवर परिस्थिती उद्भवते तेव्हाच ह्या गोष्टी कळतात सगळ्या, तोपर्यंत नाही कळत. आता जसं की आमच्याकडे पाण्याची गरज होती आणि तिकडे लोक पाण्यात डुबत होते. म्हणजे ह्याच्यावरूनच ओळखून घ्या की जीवनाची व्याख्या काय हे मी लास्टच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला म्हटलं आणि आत्ताही तेच म्हणते, कारण की हे छोटे छोटे विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर हा व्यवस्थित केलाच पाहिजे आणि झालाच पाहिजे, त्याशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. आपण म्हणत असतो की काय नाही, होतं आहे, जातं आहे, आपलं कुठं झालं आहे, त्या लोकांचं झालं आहे, अशा गोष्टी कधीच विचार मनात आणायचे नाही. आणि आणल्या तर पुढची वेळ आपल्यावर कधी येईल ते सांगता येत नाही. आणि पुढची वेळ येईल म्हणूनच हा विचार करायचा असं नाही आहे की असं म्हणून. पण नेहमी चांगलेच विचार ठेवा, चांगल्याच विचाराने राहा, म्हणजे नक्कीच चांगलं होतं. आणि काय सांगू मी तुम्हाला, आजचे दिवस खूप सुरुवात छान आहे. आता पुढे काय घडेल काय नाही हे मी काही आजचं प्लॅनिंग केलं नाही आहे. जे काय घडेल ते तुमच्यासोबत शेअर करते. चला आजच्या दिवसाला सुरुवात करूयात. पिल्ला आंघोळीला गेले, त्यांना म्हटलं भरोसा नाही आहे पावसाचा, तर कधी गॅरंटी घेऊ नका, प्लस लाईटची घेऊ नका. तुम्ही पाणी आहे, लाईट्स आहे, आंघोळ करून घ्या. पटकन अशी कामावरून घेते सगळी, कारण की इतक्या दिवसात भरपूर कामे मी केली, जी पाणी आणि लाईट नसतानाची कामे आहेत ना ती मी करून घेतली. लाईक हा ड्रॉवर साफ कर, तो ड्रॉवर साफ कर, माझे दागिने, माझी ज्वेलरीज असते ना ते नीट करून ठेवून तुमच्यासोबत शेअर करणं ह्या गोष्टी जमल्या नाही. कारण की त्यामागचं कारण असं की माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती आणि मग मी काय शेअर करणार ना तुमच्यासोबत, चार्जिंगच नसल्यावर फोनला. बरंच वाटत होतं यार, माझ्या गाईजला हे दाखवायचं, माझ्या गाईजला मी ते करते दाखवायची. ती सवय पडल्यानुसार मला ते करायची सवयच पडली की तुमच्यासोबत सगळं शेअर करा. आणि तुम्हालाही असं वाटलं का कमेंटमध्ये सांगा की यार ह्यांचे ब्लॉग आले नाही, काय झालं. आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की ठीक आहे, रेंज प्रॉब्लेम होता, 3 ते 4 दिवस रेंज प्रॉब्लेम होता, लाईट्स नव्हत्या, पाणी नव्हत्या, या गोष्टीमुळे काही लोक समजून घेतील. पण काही लोकांना याची आयडिया नसेल की जे बाहेरून बघतात, की ज्यांच्याकडे पावसाचं काही हेच नाही आहे, पाऊस नाही, व्यवस्थित सगळं चाललं, लाईट्स रेंज सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या लोकांसाठी असं होतं की खरंच पावसामुळे माझा मोबाईल बंद होता आणि सगळ्याच गोष्टी होत्या, कुठलंच इंस्टाग्राम, यूट्यूब सगळं माझं बंद होतं. आणि हो, यूट्यूबच्या माझ्या फॅमिलीला सांगते, माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे गौरी मेंगडे 15. बाळा आले. आणि इंस्टाग्रामच्या लोकांना मला सांगायचं आहे की यूट्यूबलाही माझं अकाउंट आहे गौरी मेंगडे 15 ब्लॉगर म्हणून. तर दोन्हीकडे आपले सबस्क्राईब फॉलो करून या, जे काही इन डिटेल्स माझ्याबद्दल असतील त्या तुमच्यापर्यंत नक्कीच कळत जातील. सो आता मी सुरुवात करते माझ्या कामाला, माझ्या दिवसाला. तर तुमचं कसं गेले दिवस कमेंटमध्ये नक्कीच सांगा. 3-4 दिवस विदाऊट रेंज, विदाऊट लाईट, विदाऊट, आणि ज्यांच्याकडे रेंज वगैरे होती त्यांच्या तर आय नो की गेलेच असेल दिवस चांगले. पाऊस जरी असेल तरी घरात बसून या सगळ्या गोष्टी होतात, मोबाईल बघणं, टी व्ही बघणं. पण आमच्याकडे ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. सो अक्षरशः घरातली कामे, म्हणजे छोटी मोठी कामे असतात ना ती मी करत बसले होते. आणि छोटी मोठी झोप. पण कुठून तरी मनात दुःख होत होते की यार माझा ब्लॉग होत नाही आहे, यार माझी रील पडत नाही आहे. पण म्हटलं असो, या गोष्टींची पण आपल्याला सवय असावी की काही कारणामुळे काही गोष्टी होतात, नाही होत. चला असो, कंटिन्यू करूया. दिवसाचे प्लॅनिंग काहीच नाही याचं, तर जे काय घडेल ते तुमच्यासोबत शेअर करते. कंटिन्यू. आज नाश्ता बनवला होता पास्ता, तो खाता खाता आठवलं ब्लॉग शूट करूया. कसं झालं आहे नक्कीच सांगा.
हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। हम खाले आज पास्ता और कुछ तोंडात घालते हात, तुझ बोल आपला. हेलो गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग। हम खाले पास्ता। कैसा हो गया पास्ता? कैसा हो गया? बहुत अच्छा। करो नाश्ता, फिर बाद में मिलते. तर काही ज्यांना कधी पण खायला द्या ना, आणि कशासाठी पण लगेच पाणी लागतं तुरंतमध्ये. आणि जेव्हा पाण्याची कमतरता असते ना, खरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर त्याच टायमिंगला नेमकं पाण्याचा वापर हा जास्त होतो. पाणी बाथरूमला लागतं, पाणी बाथरूमला लागतं. आता पण लाईट गेली बरं का. पाणी बाथरूमला लागतं, पाणी प्यायला लागतं. त्याच वेळी पाण्याची ठाणी ती जास्त लागलेली असते, काय विचारूच नका. आणि माझ्या पिल्लांना तर जेव्हा नको म्हणलं ना पाणी कमी जपून वापरा, त्याच वेळेस पाणी जास्त लागतं. आणि आता लाईट परत एकदा गेली आहे, तर आता मोबाईल मी लाईट आली म्हणून चार्जिंगला लावलंच नाही. आणि आता चार्जिंग कमी आहे. जाऊ दे, जेवढी होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. आता हर्षूला म्हणजे पाणी देते. पाणी पाहिजे त्याला. काय पाहिजे बाबू तुला? काय पाहिजे? पाणी. हळूच सांडू नको बिलकुल. सगळे कामं स्वतःला करायचे असतात आणि ओलं करायचं असतं. आणि पुन्हा घराने भरायचं. हो ना, एक तर पावसाची कमी आहे, हे हर्षू जास्त ओलं करताय. ते उलट बोलायचं असतं. घे चल पाणी. गाईज इकडे गावाला सामान भरून देण्यासाठी आले होते. मस्तपैकी सामान भरून दिलं आईंना आणि सासऱ्यांना, आणि त्यांना सामान भरून दिल्यानंतर आता गाडीत पेट्रोल टाकायला चालली आहे मी. पुण्याच्या वायफायवर टाकतोय. गाईज पेट्रोल टाकायला आलेले, झोपेतून उठली, चेहऱ्यावर कळत असेल तुम्हाला. पेट्रोल टाकतं गाडीमध्ये. 4-5 दिवस झालं पेट्रोल नाही आहे. पाऊस उघडलाय, त्याच्या पावसात जरा पेट्रोल टाकून येते. काल परवा पुरा खाली असलेलं आमचं लोणावळं. लय हाल झाले बरं लोकांचे रे. पेट्रोल टाकायला तो व्हिडिओ नागरिक आम्ही या इकडे. एवढं शेत देतोय की याच्यावर आम्ही नाव लिहू शकतो. मी काय लिहिलंय तुम्ही ओळखा बरं का. काय लिहिलंय नाही ओळखताय ते. नाही भेटत ते, आपल्यालाच दिसतंय, गाईजला नाही दिसत आहे. गाईज आमच्या घरी नवीन आलेले आहेत. गुरुजी म्हटलात तरी चालेल, मास्तर गुरुजी आलेले आहेत. दाखवा सर. 2 मिनिटं आवाज कर रे दक्ष कमी. हे बघा आमच्याकडे आलेले आहेत, सर आलेले आहेत. सर काय म्हणता तुम्ही? पाऊस पाणी काय म्हणताय? आणि हा सरांचा लॅपटॉप आहे, दाखव लॅपटॉप. कडक मध्ये त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. अजून काय? बटन आहेत का? हा ते गाईज मग अशी पेट्रोलवरून टाकून घरी आल्यानंतर पिल्ला छान अशी खेळत होते. आणि त्याच्यानंतर मग मी पण पटकन आले. आणि खूप दिवसांनी आज नेटवर्क आला आमच्या घरी, वायफाय आलं मेन गोष्ट. त्यामुळे थोडंसं मोबाईल स्क्रोल करत बसले, आणि मोबाईल स्क्रोल केला भरपूर वेळ झाला. मग स्वयंपाकाला अगदी उशीर झाला. आणि पिल्लू बघा माझं कसं खेळतंय. पहिलं वेट काय शायनिंग बघा फक्त गाईज, शायनिंग बघा. पसारा तर बघू शकता तुम्ही. ऑल इज वेल ते नाव. काही आमचे गुरुजी बघा. हा पोच बघा फक्त गुरुजींची. गुरुजी कसे आहात? गुरुजी सर कसे आहात तुम्ही? पोच बघा सरांची, फुल मॉडेल पोस्ट आहे. आजचे नवीन स्टाईल मधले खूप सर आहेत ते. काढला. तर घरी आले, थोडासा मोबाईल स्क्रोल केला, पिल्लांसोबत टाइमपास केला. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर की मी ना ह्या धुंदरीत होते की मला स्वयंपाक करायचा आहे, पण ही भाजी करणार होते वाटाणा बटाटा. त्यामुळे वाटाणा आहे असं वाटलं, पण झालं असं काय, फ्रीजमध्ये बघायला गेले तर वाटाणा अक्षरशः खराब झाला होता. आणि भाजी दुसरी कुठली आणली नव्हती. मग पक्क मला टेन्शन आलं की काय करू. मग मी इमर्जन्सी सुचवलं, म्हणजे मनात प्लॅन केलं, चला बटाटा करणार होती तर बटाटाच करूयात. कारण की वाटाणा फ्रीज बंद असल्यामुळे अगदी खूप खराब झाला होता. आता उद्या पहिले भाजीला जावं लागेल. सगळी भाजी संपली, पावसामुळे कुठे गेलीच नव्हती. तर चलो बटाटा केलाय मस्त, वरण भात बटाट्याची भाजी, जेवण करतो आणि पुन्हा भेटूयात आपण.
चला किचन क्लीन झालेलं आहे, सगळं काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असं किचन क्लीन करून भांड्याशी उलटे ठेवले, कारण तिकडे थोडंसं पाणी भरून ठेवलं आहे, कारण की कधी पाणी जाऊ शकतं, अजून काही त्याची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. सो आता मस्त क्लीन झालेलं आहे. आणि हो, आता मी ना आहोंसोबत एक गेम खेळणार आहे, जे तुमच्यासोबत मी इथे पण शेअर करणार आहे आणि इंस्टाग्रामला पण शेअर करणार आहे. तर कंटिन्यू करा, ती गेम काय आहे काय नाही, फुल मज्जा असणार आहे. चला कंटिन्यू करा. गेम खेळेल म्हटले, पण सगळं आवरल्यानंतर आहोंची होती मॅच चालू. ते म्हटले माझी मॅच झाल्यावर खेळू, पण त्यानंतर मी झोपून गेले आणि ती गेम तशीच राहिली. म्हटले सकाळ खेळूयात, पण आता ते गेलेत जरा बाहेर. आता नक्कीच मी ती गेम नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, पण जेव्हा खेळेल तेव्हा तुमच्यासोबत ब्लॉग सोडून आजच्यापुरतं एवढंच व्हिडिओ एंड करते. भेटूयात बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये.